शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथून बोलत आहे। विना मशागत तंत्र या पद्धतीने पूर्वी ह्याला SRT म्हटलं जायचं। तर या पद्धतीमध्ये पहिल्या हे माझं तिसरं पीक आहे, पण पहिल्या 2 प्रयोगात मला यामध्ये 50% यश आलं, 50% आलंच नाही। हे मी तुम्हाला खरंच आवर्जून सांगतो। पण मी याचा काही पिछा सोडला नाही। ह्याच्या अगोदर मी पहिल्यांदा यामध्ये सोयाबीन केलं होतं। हे माझं 1.25 एकराचं रान आहे, खालचा आणि वरचा पट्टा मिळून असं। मला याच्यामध्ये 9 क्विंटल सोयाबीन झालं होतं। सोयाबीन झाल्यानंतर मी याच्यात हरभरा केला होता आणि आता मी तूर आणि सोयाबीन याच्यावर आमच्याकडे 3 अवकाळी पाऊस झाले, त्यामुळे रानात बरीच अशी ओल झाली होती। त्यामुळे 25 मे रोजी मी तूर लावली आणि 26 मे रोजी सोयाबीन लावलं। पण मागच्या 2 प्रयोगात जे लोकांनी माझं सोयाबीन काढायला आले होते आणि हरभरा काढायला होते, त्यांनी त्या खालच्या ज्या मुळ्या ठेवाव्या लागतात शेतामध्ये त्यांनी ठेवल्याच नाही। मला त्यांनी वेड्यात काढलं आणि मी प्रत्यक्ष काय इथं येऊ शकत नाही जास्त नोकरीमुळं। मग नंतर हरभरा गेल्यानंतर याच्यावर मी ग्लायकोसेल हे मारलं, पूर्ण ग्लायकोसेल। बघा माझं रान तुम्हाला आता थोडंफार गवत दिसते, पण हे सगळं जळालेलं गवत आहे। आता ह्याच्यावर मी तूर ही 1 फूट अंतरावर, म्हणजे 2 ओळीतलं 2 रोपातलं अंतर 1 फूट ठेवलं आहे आणि 2 ओळीतलं अंतर 4 फूट ठेवलं आहे, सॉरी 5 फूट ठेवलं आहे। आणि मध्ये एकच ओळ सोयाबीनची घेतली, कारण तुरीला पण सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे म्हणून। तर आमचे खंडाळे साहेब, कोळेकर साहेब यांचे मी बरेच असे व्हिडिओ बघितले आणि हे तंत्रज्ञान असं आहे की याच्यात बेडशिवाय पर्याय नाही। बेड केल्यानंतर मी लगेच याच्यावर पेंडामिथिल हे औषध लगेच मारलंय। तूर लावल्या 26 तारखेला मारलंय आणि आता 20 दिवसांनी 2-3 पानावर आता गवत यायला सुरुवात झाली। 20व्या दिवशी याच्यावर मी परशूट हे दोन्ही तुरीला आणि सोयाबीनला औषध मारणार आहे आणि माझा हा 3ऱ्या वर्षीचा प्रयोग आहे। खंडाळे आमचे कृषी तंत्रज्ञ आहेत, त्यांचं फार मोलाचं नेहमी सहकार्य लाभतं। मी त्यांच्याशी नेहमी फोनवरनं बोलतो आणि त्यांच्या SRT टीमचे विना मशागत तंत्रज्ञानाचे मी बरेच व्हिडिओ बघितले, बऱ्याच लोकांच्या मुलाखती पाहिल्या आणि हे बघा माझं हे 3रं पीक आहे। पण पहिल्या 2 ह्याच्यात मला 50% यश आलं, पण आता मात्र मी त्या खालची मुळं वगैरे ती पूर्णपणे जमिनीत स्वतः येऊन ठेवायला सांगणार आहे। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा आणि जे मूळ आपण मुळांवर पुन्हा जे राऊंड अप मारणार आहे त्यामुळं ती मुळं कुजली जातात, जमिनीचा समूह वाढतोय, त्यामुळे पुढची पिकं येतात, जमीन जास्त दिवस शिल्लक राहत नाही। दुसऱ्यासारखी 2 महिने 3 महिने एक पीक झालं की ह्याच्यावर लगेच दुसरं करता येतं। आता हे तूर काढली की मी याच्यावर पुन्हा हरभरा करणार आहे आणि माझा त्यामुळं आता 3 वर्षापासून या रानात मी कसला ट्रॅक्टर बैल हा घातलेलाच नाही आहे। फक्त बेडची पडझड झाली होती, मी तेवढी थोडी दुरुस्त करून घेतली आणि याच्यावरच बघा थोडं शेत माझं तुम्हाला घाण दिसतंय, पण या पद्धतीमध्ये ते थोडंफार दिसणारच असं आहे। तर शेतकऱ्यांनी स्वतःचा याच्यामुळं बराच विकास होईल, तुमचा खर्चात बचत होईल आणि 2-3 पिकानंतर तुमच्या उत्पन्नात बी 20 ते 30% तरी जरूर वाढ होईल असं मला तरी वाटतं। एवढं बोलून धन्यवाद।